नमस्कार. राशी संवाद या कार्यक्रमात मी ज्योतिष टॅरो रीडर विद्या पावगे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्यासोबत आहेत ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री गुरुजी. नमस्कार. आजचा आपला विषय सगळ्यांच्या काळजीचा मंगळ दोष या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात या आठवड्याचं आपलं राशीफल. धन्यवाद. मेष राशी, आनंदी घरगुती वातावरण आणि व्यावसायिक सफलता यांचा वेगळा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनाशी समृद्ध राहील. वृषभ राशी, विना कष्टाचा पैसा मिळेल अशी अपेक्षा या सप्ताहात धरू नका. शेअर बाजार व सट्टा बाजारातील लोकांशी सतर्क राहावे. चुकणारा अंदाज खूप मोठा फटका देऊ शकतो. मिथुन राशी, शांत मनाने आणि थंड डोक्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. उधारी वसुलीच्या बाबतीत हा आठवडा फार चांगला आहे. कर्क राशी, वैवाहिक जोडीदाराची साथ लाभेल. यश संपादन कराल. पुढील कार्याची आखणी होईल. प्रसिद्धी, पैसा यासाठी नियोजन करा. धावपळ होईल. राजकीय जबाबदाऱ्या घेऊ शकाल. सिंह राशी, जवळच्या व्यक्तीमुळे मनस्ताप होऊ शकतो. त्यांचे खरे रूप आपल्यासमोर येऊ शकते. या आठवड्यातील व्यवहारामध्ये आपल्याला फायदाही होऊ शकतात. कन्या राशी, आर्थिक प्रगती होईल. पाय कुठेही घसरू दिला नाही तर मोठा सन्मान मिळू शकतो. चांगला मित्रपरिवार यासोबत राहा, फायदा होईल. तुळा राशी, भूल थापांवर बळी पडू देऊ नका. सध्या योग्य मार्गानेच पैसा मिळवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक प्रवास टाळा. आरोग्य जपा. वृश्चिक राशी, सामाजिक कार्यक्षेत्र यांना एक वेगळे वलय निर्माण करून देणारा हा काळ आहे. प्रसिद्धी, पैसा, नावलौकिक मिळेल. त्यासाठी स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. सरकारी कागदपत्रावर सही करताना फार विचारपूर्वक करा. छोटीशीही भूल खूप मोठा फटका देणारी असू शकते. धनुराशी, कामाच्या ठिकाणी ज्येष्ठ व वरिष्ठांना दिलेला सन्मान फायदेशीर ठरू शकतो. वास्तू विक्री खरेदीचा योग जर का घेत असाल, विचार करत असाल तर ह्याच्यामध्ये तुमचा फायदाही होऊ शकतो. कोणाच्याही वादविवादांमध्ये मध्यस्थी जाणे खूप धोक्याचे ठरू शकते. नेत्रविकार व तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मकर राशी, मुलांचे आरोग्य सांभाळा. सासरच्या मंडळीचे आरोग्यविषयक वार्ता येऊ शकतात. स्वतःचे आरोग्यही सांभाळा. आध्यात्मिक प्रगती होईल. आध्यात्मिक यात्राही घडू शकेल. कुंभ राशी, व्यावहारिक गोष्टी अगदी योग्य होत येऊन शेवटच्या क्षणी कुठेतरी लहानशा गोष्टीमुळे कामात विलंब होऊ शकतो. गतकाळातील चुकांचा परिणाम आपल्याला सध्या भोगावा लागेल. शक्यतो विरोधक आणि व्यावसायिक स्पर्धक यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विशेष विचार करा. मीन राशी, मित्रपरिवार किंवा भागीदार यांच्या माध्यमातून आपले अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. अडकलेल्या वेळेस यांची चांगली मदतही होईल. कोणालाही न दुखावता मार्ग काढा व पुढे जा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची नाराजगीही आपल्याला नुकसानदायक ठरू शकते. धन्यवाद. आपण जाणून घेतलं या आठवड्याचं आपलं राशीफल. आता मंगळ या ग्रहाबद्दल आपण जाणून घेऊयात. ग्रामीण भागात फिरत असताना आमच्या लक्षात येतं की एखाद्या घरात एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला जर मंगळ दोष असेल तर त्याचा गवगवा अख्ख्या गावात झालेला असतो. आणि मंगळ दोष म्हणजे फार मोठं संकट असं सगळ्यांना वाटत राहतं. तर सगळ्यांना विनंती आहे की असं काही घाबरण्याची गरज नाही. काही क्वचित ठिकाणी मंगळ दोष हा थोडासा विकोपाला जाण्याची शक्यता असते. आज आपण मंगळ या विषयावरती चर्चा करणार आहोत. गुरुजी, काय सांगाल तुम्ही? खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि खरंच तुम्ही खूप योग्य गोष्ट बोललेली आहात की मंगळ या मांगलिक म्हटलं तर लोक त्या स्त्री असो या पुरुष असतो त्या जातकाकडे एक वेगळ्या दृष्टीने बघायला लागतात की मंगळ म्हणजे त्यांना एक वाळीत टाकल्यासारखं लोक बघायला लागतात. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मंगळ हा इतका शुभ शब्द आहे. एका वडलोपार्जित लोकांचं जेव्हा आपण पाया पडतो तेव्हा ते लोक काय बोलतात, तुमचं शुभ होऊन दे, तुमचं मंगल होऊ दे. असा हा ग्रह आहे. तर त्याला आपण पाप बोलू शकत नाही या त्याला दोष बोलू शकत नाही. आपण मंगळाला दोष बोलण्याच्या ऐवजी त्याला मांगलिक पत्रिका बोला, मांगलिक कुंडली बोला, या मंगळ योग बोला तर ते योग्य ठरेल. तर आपणही सध्याला आपण असंच बोलूया, मंगळ दोष बोलण्यापेक्षा आपण मंगळ योग बोलूया. पण मंगळ बघायला गेलं तर
कुंडलीतला प्रथम स्थान, लग्नस्थान, चौथं स्थान, सुखस्थान, सप्तम स्थान म्हणजे आपलं लाईफ पार्टनरचं स्थान, अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान आणि 12वं स्थान म्हणजे व्ययस्थान. ह्या पत्रिकेमध्ये कुंडलीच्या ह्या स्थानांमध्ये जर का मंगळ बसलेला असेल तर ह्या कुंडलीला आपण मांगलिक बोलू शकतो. पण सर्वच काही मांगलिक, ह्याच्यापैकी असणाऱ्यांना सर्वच काही मांगलिक नसतात. कारण की जर का मंगळ शुभग्रहाच्या सानिध्यात असेल, म्हणजे जर का गुरुची जर का दृष्टी मंगळावर असेल तर तो मंगळ दोष अल्प होतो, त्याचा प्रभाव पडत नाही. त्याचसोबत मंगळ जर का स्वग्रही असेल किंवा उच्चचा असेल, म्हणजेच मेषेचा, मकरेचा, वृश्चिकेचा आणि सिंहेचा, जर का ह्याच उच्च ग्रहांबरोबर स्वग्रही जर का बसलेला असेल तर त्याचाही दोष मंगळ दोषामध्ये लागू पडत नाही. तर ह्या गोष्टीची तुम्ही थोडासा अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. पण जर का ह्याच्यावर जर का क्रूर दृष्टी पाप ग्रहांबरोबर जर बसला असेल, जसं की शनी आणि राहू, ह्या ग्रहांच्या जर का तो युतीमध्ये बसला असेल किंवा ह्या ग्रहांची जर का दृष्टी पडत असेल तर मंगळ दोष लागू पडतो आणि ह्याचे बऱ्याच प्रकारचे वैवाहिक जीवनावर किंवा लग्नासाठी त्यांच्यावर परिणाम होत असतात. तर तसं बघायला गेलं तर लग्न कुंडलीमध्ये जो प्रथम स्थानामध्ये जो मंगळ बसलेला आहे त्याच्यामुळे लग्न होण्यामध्ये बऱ्याच अडीअडचणी होणं किंवा नंतर लग्न जीवनामध्ये बऱ्याच मानसिक ताप, तणाव, पती-पत्नीमध्ये क्लेश, अशा भरपूर गोष्टी घडून येणं. नंतर चतुर्थातला मंगळ असल्या कारणाने तो मातृस्थानाचा मंगळ आहे. तर होऊ शकतं त्याला आपल्या मनाविरुद्ध आई वडिलांच्या इच्छानुसार लग्न करणं आणि नंतर आई वडिलांशी तरी गृहक्लेश होऊ शकतात किंवा पत्नीशी तरी गृहक्लेश होऊ शकतात, असं सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर बघायला गेलं तर सप्तम स्थान, 7वं स्थान हे आपल्या लाईफ पार्टनर. हा लाईफ पार्टनरच्या स्थानामध्ये जर का असेल तर लाईफ पार्टनरबरोबर त्यांची जे काही एक अटॅचमेंट असते ती थोडीशी कमजोर होते. नंतर एकमेकांच्यावर काही ना काही मिसअंडरस्टँडिंग होणं, वादावाद होणं, छोट्या छोट्या गोष्टींचं मोठ्यापर्यंत घेऊन जाणं आणि हा छोट्या छोट्या गोष्टी शेवटच्या निर्णयापर्यंत जाऊन पोचणं, अशाही भरपूर, शेवटचा निर्णय म्हणजे कुठेतरी घटस्फोटपर्यंतचा विचार करणं, असाही त्यांचा योग येतो. नंतर अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान. ह्या मृत्यूस्थानात जर का मंगळ असेल, तो उच्चचा नसेल, नीचेचा असेल किंवा ह्याच्यावर पापग्रहांची दृष्टी असेल या त्याची युती करून बसला असेल तर शक्यतो होऊ शकतं आपल्या लाईफ पार्टनरला कुठेतरी मोठं गंडांतर म्हणा, रोगयोग म्हणा किंवा काहीतरी अकस्मात मृत्यूयोग म्हणा, इथपर्यंतही ते योग जातात. त्याच्यानंतर हे 5वं म्हणजे व्ययस्थान, 12वं स्थान. ह्या स्थानात जर का मंगळ असला तर पती पत्नीचे प्रेम संबंधामध्ये थोडेसे नाराजगी येऊ शकते, वादविवाद होऊ शकते आणि खंडित्व योग येऊन ते एकमेकांना वेळ नाही देणं होऊ शकतं. कामाच्या बाबतीत असू शकतं, कधी कधी मंगळ भ्रमण पण करतो 12व्या स्थानाचा. कुठेतरी लग्नानंतर पती लांब राहणं या पत्नी लांब राहणं आणि एकमेकांमध्ये अटॅचमेंट नाही राहणं, प्रेम योग म्हणा या फिजिकली रिलेशन म्हणा, या कुठल्याही गोष्टीचा संबंध नाही येणं आणि एकमेकांपासून लांब राहणं, अशा भरपूर काही गोष्टी येऊ शकतात आणि मंगळ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचे परिणाम देऊ शकतो. पण मंगळ जितका वाईट तुम्ही समजता तेवढा तो चांगलाही आहे. जसं की त्या घराचा स्वामी म्हणजे मेष राशीचा स्वामी मंगळ. आता मेष राशीचा स्वामी म्हणजे मेषचं जे सिम्बॉल आहे ते म्हणजे मेंढा. मेंढा म्हणजे ह्या राशीचे जे लोक असतात हे थोडेसे तापट स्वभाव, उग्र स्वभाव. त्याच्या विरोधात चंद्र जो आहे म्हणजे कर्क राशीचे. ह्या लोकांना जर का तुम्ही ओरडलात, एक कानाखाली मारली तर ते लोक गपचूप बसतील. पण जर का मेष राशीच्या माणसाकडे जरा वाकड्या डोळ्यांनी पण बघितलं तर तो त्याला आधी साईडला गेल, 2 कानाखाली मारेल, मग विचारेल का मारलंस बाबा मला, का बोललास बाबा माझ्याबद्दल, अशा पद्धतीची असतात. तर तो मेंढा जो असतो तो डायरेक्ट अटॅक करायलाच तयार असतो. पण ही लोक तेवढी जिद्दीसुद्धा असतात, आपल्या कामामध्ये प्रामाणिक असतात, व्यवहारात प्रामाणिक असतात आणि संघर्ष करत असतात, मेहनत करत असतात आणि कुठलीही परिस्थिती जीवनामध्ये जर का आली तर त्या प्रत्येक परिस्थितीला फाईट करून त्याच्यातून मार्ग काढून त्याच्यातून पुढे जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर मंगळाचा हा एक चांगला फायदा त्यांच्या जीवनामध्ये येत असतो. तर मंगळ हा असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे ती व्यक्ती स्वाभिमानी आणि जिद्दी आणि खूप शून्यातून पुढे जाणं हे पण ह्याच्यामध्ये गुणधर्म दिसून येतात. तर ह्याच्यावर आपण चर्चाही चालू ठेवूया आणि तुम्हाला जर का काही प्रश्न विचारायचे असतील मंगळाबद्दल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर
जे येत आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला फोन, मेसेज किंवा ईमेलही करू शकता. मंगळ, तुमचं कुतूहल आम्हाला माहीत आहे. आपण भेटूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मंगळ या विषयावरती बोलतो आहे. मंगळ जितका वाईट समजता तितका वाईट नाही आहे. मंगळ याचा अर्थ मंगल, शुभ. जे मोठे अधिकारी असतात किंवा एखाद्या मोठ्या पोस्टपर्यंत पोहोचणारी जी व्यक्ती असते ती मांगलिक असू शकते. तेव्हा जर मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे, मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे, सूर्य चांगला आहे, सपोर्टिव्ह आहे, राहू चांगला आहे, तर अशा मुलांनी अधिकार पदाच्या ज्या काही परीक्षा असतात, MPSC असेल, UPSC असेल किंवा इतर ज्या राजकीय स्पर्धा परीक्षा असतात, यांना बसणं आणि त्याच्यात यशस्वीपणे पार पडणं हे क्रमप्राप्त आहे. मंगळ हा दोष जरी तुम्हाला विवाहासाठी कुठंतरी बॅरियर करतो असं वाटत असलं तरी तो तुम्हाला अधिकारपदापर्यंत पोहोचवतो हे मात्र निश्चित. गुरुजी, आपल्याला पहिली पत्रिका कुठली आहे? पहिली पत्रिका इकडे आलेला एक मेल आहे, प्रिया नावाचा. ह्यांची तारीख आहे 3 डिसेंबर 1992. वेळ आहे 11:30 रात्रीचा 11:30 आणि साताऱ्याची पत्रिका आहे. ह्यांची पत्रिका आलेली आहे ती मीन राशी, सिंह लग्न, द्वितीयामध्ये गुरु, चतुर्थामध्ये राहू आणि सूर्य, रोगस्थानामध्ये मकरेचा शुक्र शनी, मीन राशी अष्टमस्थानात, दशमस्थानात वृषभेचा केतू आणि 12व्या स्थानामध्ये म्हणजे व्यय स्थानामध्ये मंगळ कर्केचा आहे इथे. आणि ह्यांचं उत्तर भाद्रपद नक्षत्र प्रथम चरण चालू आहे. दशा बुधाची दशा आहे आणि त्याच्यात सूर्याची अंतर्दशा चालू आहे. ह्या पद्धतीची ह्यांची पत्रिका आहे. तर ह्यांचा प्रश्न आहे विवाहाबद्दलचा. ह्यांचा जो प्रश्न येतो आहे तर ह्याच्यामध्ये मंगळ इथे आलाच, कर्केचा मंगळ 12व्या स्थानाचा आहे आणि तो प्लस नीचेचा दाखवतो आहे. आणि त्याच्यावर जो रोगामध्ये शुक्र आणि शनी जो बसलेला आहे, ह्या शनीची दृष्टी म्हणजे पापग्रहाची दृष्टी त्याच्यावर पडते. आणि त्याचबरोबर ह्यांचा जो आहे की बुधाच्या महादशामध्ये सूर्याची अंतर्दशा आहे आणि सूर्य ह्यांचा चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिकेचा आहे आणि म्हणजेच तो घर आहे, त्याचा स्वामी आहे मंगळ आणि त्याचा स्वामी बसला आहे 12व्या स्थानामध्ये, व्यय स्थानामध्ये. तर लग्नाबाबतीत जे तुमचे विचार चालले आहेत तर सूर्याची अंतर्दशा 6 ऑगस्ट 2017 ह्यांची सूर्याची अंतर्दशा, बुधाच्या महादशेतून सूर्याची अंतर्दशा संपत आहे. तर सूर्याच्या अंतर्दशानंतर ह्यांची जेव्हा चंद्राची अंतर्दशा चालू होईल, मीन राशी आहे आणि त्यांचा स्वामी गुरु समोरच धनस्थानामध्ये बसला आणि गुरु आणि चंद्राचं गजकेशरी योग दाखवत आहे. तर तुम्ही सूर्याची महादशामध्ये जे लग्नाचा विचार जर का तुम्ही करत असाल तो विचार आता सध्याला थांबा. ऑगस्ट जवळ येत आहेत. चंद्राच्या महादशामध्ये तुम्हाला समोरून चांगलं स्थळ येण्याचे योग आहेत आणि गुरुचंद्र गजकेशरी योग कुठलं तरी मोठ्या घरामध्ये तुमचं योग येईल. मोठ्या घरामध्ये जाण्याचा योग, तुम्हाला लग्न करून जाण्याचा योग येऊ शकतो. आणि गुरुचंद्र हे राजयोग आहे म्हणून एक राजयोगामध्ये तुमचा लग्नाचा योग येऊ शकतो. तर चंद्राचं अंतर्दशा चालू होईपर्यंत थोडंसं तुम्ही थांबवा आणि गणपतीची उपासना चालू करा. ह्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदाही होऊ शकतो. प्रिया, तुमची पत्रिका गुरुजींनी सांगितलेली आहे. कार्ड्स काय सांगतात ते पाहूयात. हे कार्ड आहे 6 ऑफ कप्स. याचा अर्थ असा आहे की जो चतुर्थातला राहू आहे, राहू आणि केतू दशमातला आहे जो, तर तो खूप सारा इन्फ्लुएन्स तुमच्या आयुष्यावरती टाकत आहे. तुमचं आईवडील आणि जे घरातली वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्याबरोबर होऊ शकतं की तिथे थोडेसे हेवे दावे, थोडंसं चिडणं, थोडंसं रुसणं या पद्धतीचा काही स्वभाव तुमचा असण्याची शक्यता आहे. मीन राशीची पत्रिका आहे आणि चंद्र हा अष्टम भावात बसलेला आहे. मांगलिक आहे पत्रिका. कर्क राशीचा मंगळ व्ययात बसलेला आहे. या सगळ्या एकंदर कॅल्क्युलेशननुसार जर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घ्याल किंवा काही राहू आणि केतूचे उपाय कराल मंगळाबरोबरच तर ते तुम्हाला फलदायी ठरतील. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेतला मंगळ नीचीचा असतो किंवा
ज्याला तुम्ही म्हणता की पत्रिका बिघडली आहे, मंगळ बिघडला आहे पत्रिकेतला, तर अशा वेळी मंगळवारचं तुम्ही गणपतीची उपासना, हनुमानाची उपासना किंवा देवीची उपासना केलात तर तुम्हाला त्याचे शुभफलं नक्की मिळतात. आपल्याला पुढचा प्रश्न आहे प्रतीक यांचा. त्यांची जन्मतारीख आहे 16/2/81 आणि जन्मवेळ आहे 1:10 पहाटे. जन्मठिकाण आहे मुंबई. आणि हे असं विचारतायत की माझ्या पत्रिकेतला मंगळ दोषामुळे माझ्या कामात अडथळे येत आहेत का? तर प्रतीकची पत्रिका माझ्यासमोर आलेली आहे. मिथुन राशी आणि वृश्चिक लग्न. इथे ह्यांचा वृश्चिक लग्नाचा जो स्वामी जो आहे चतुर्थ स्थानामध्ये सूर्य, मंगळ आणि बुध यांचा स्वामी लग्नेश जो आहे हा मंगळ चतुर्थ स्थानामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यासोबत बसलेला आहे तो सूर्य मंगळ इथे अंगारक योग दाखवतोय आणि बुधाची महादशा आणि त्याच्यामध्ये चंद्रमा अंतर्दशा दाखवतोय. तर सूर्य आणि मंगळ जो अंगारक योग दाखवतोय हे चतुर्थ स्थानात म्हणजे मातृच्या स्थानामध्ये दाखवतोय. तर होऊ शकतं मातृबरोबर काहीतरी वादविवाद होणं किंवा पती आणि पत्नीमध्ये आईमुळे काहीतरी क्लेश निर्माण होणं अशा बऱ्याच घरांमध्ये होत राहतं. कधी सासू सुनेचं पटत नाही, कधी पती पत्नीमध्ये क्लेश होत राहतात, मिसअंडरस्टँडिंग होत राहते. पण इथे बिचारा नवऱ्याचा बराच त्रास होत राहतो. आईला सांभाळू की बायकोला सांभाळू याच्यामध्ये त्याची सगळी खिचडी झालेली असते. पण काय करणार, कुंडलीच आहे तशी, ग्रहमानच तसे बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ह्यांचा स्वतःचा देखील सूर्यमंगळ म्हणजे ह्यांचा स्वतःचा देखील तापट स्वभाव आणि मंगळ तर ॲग्रेसिव्ह होणारच. तर त्याच्यासाठीच तुम्ही मंगळाची आराधना करा. होऊ शकतं जीवनामध्ये तुम्हाला शक्यतो कुणाला तरी एखाचा मार्ग निवडावा लागेल. एकतर आईकडे तरी राहावं लागेल किंवा पत्नीकडे तरी राहावं लागेल. पण जास्त करून मातृस्थानामध्ये जो मंगळ बसलेला आहे आणि सूर्यमंगळ दाखवतोय, शक्यतो असं वाटतं की ही व्यक्ती जीवनामध्ये आईपेक्षा लांब होण्यासारखेही योग होऊ शकतात. आणि ताईंनी जसं सांगितलेलं आहे थोड्या वेळा आधीच की मंगळाची दोष असणाऱ्यांनी गणपती पूजा, गणपतीची आराधना, मारुतीची आराधना किंवा दुर्गा माताची आराधना करा. हे खूपच चांगला उपाय आहे. पण त्यासोबतच तुम्ही तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या डोक्यावर थोडासा कंट्रोल ठेवा, मानसिकतावर थोडासा कंट्रोल ठेवा. कारण की आपलं मनच जे आहे की आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन दाखवू शकतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनिटाचं ध्यान करा, मेडिटेशन करा. ह्याच्यामुळे आपलं मन आणि डोकं शांत राहतं आणि योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता. मंगळाच्या मुळे जो तापट स्वभावामुळे, विनाशकाळी विकृत बुद्धीमुळे तुम्ही कधीही तुमचे मार्गदर्शन चुकू शकतात आणि रागाच्या भानामध्ये चुकीचे निर्णय होऊ शकतात आणि पुढच्या सगळ्या गोष्टी बिघडू शकतात. तर थोडंसं ध्यान करण्याने ह्या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित होत असतील तर काय हरकत आहे. तर नक्की हा उपाय करून पहा. आपण ताईंचे पण कार्ड्स बघूया काय बोलतात ह्याच्याविषयी. प्रतीकजी, गुरुजींनी सांगितलं, आपला प्रश्न गुरुजी असा होता त्यांचा, प्रतीकजींचा, की कामामध्ये का अडथळे येतात. तर घरातला जो काही तुमचं वातावरण आहे त्याचा इन्फ्लुएन्स कामावरती पडतोय. म्हणजे घरातल्या वातावरणामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात आणि त्याच्यामुळे तुमची निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग याच्यामध्ये कुठेतरी गडबड होते आणि त्याचा प्रभाव हा तुमच्या रेग्युलरच्या कामामध्ये पडतोय. कारण की सूर्य आणि मंगळ हा चतुर्थ स्थानामध्ये बसले आणि त्याची दृष्टी कर्मस्थानावर पडते, समोरच्या सप्तम स्थानावर पडते. तर त्याच्या कारणाने घरामधले वादविवादामुळे ही व्यक्ती डिस्टर्ब राहून त्याचा परिणाम कामावर जास्त पडत असेल. त्याच्या कारणाने त्यांचं दुर्लक्ष कामाकडे जास्त होणं असंही योग जास्त दिसून येत आहे. हे जे कार्ड आहे 4 ऑफ कप्स, याचा अर्थ असा आहे की एक माणूस निराश होऊन झाडाखाली बसलाय आणि एक अपॉर्च्युनिटी म्हणजे एक कप आकाशातून त्याच्या दिशेने येतो. याचा अर्थ असा होतो की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे आणि ज्या छोट्याशा गोष्टी आयुष्यात राहत आहेत त्याच्याकडे मात्र तुम्ही त्या गोष्टींचा पाठपुरावा करताय आणि त्या न मिळाल्यामुळे तुम्ही थोडेसे डिस्टर्ब आहात. चतुर्थातला मंगळ असं सांगतो की आईबरोबर तुमचे मतभेद असू शकतात. तर एकतर आईला समजवून घ्या, कारण तिने आपल्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या असतात. कधीतरी आपल्यासाठी तिने इतरांचा राग सहन केलेला असतो. लहान मुलांसारखं वृद्ध लोकांना जपावं लागतं. तेव्हा भले आई भांडू दे, शिव्या देऊ दे, पण ते आशीर्वाद असतात आणि त्या आशीर्वादांना जर तुम्ही ॲक्सेप्ट केलात तर तुमचा मंगळ निर्बली होतो. म्हणजे काय, तर तो तिथलं ॲक्टिवेशन बंद करतो
ह्या पत्रिकेमधला जो चतुर्थातला मंगळ आहे तो असं जरी मातृबद्दलचं क्लेश दाखवत असेल तरी जर तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलात तर तुमची सगळी कामं व्हायला सोपं होईल. आपण पुढच्या पत्रिकेकडे वळूयात. आपल्याला स्मिता यांचा व्हॉट्सअप मेसेज होता. त्यांची जन्मतारीख आहे 6/9/87, जन्मवेळ आहे सकाळी 7 वाजताची आणि जन्मठिकाण आहे सातारा. त्यांचा डिवोर्स झालेला आहे आणि 1/12/2015 रोजी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यातून त्या बचावल्या आहेत. त्या असं विचारत आहेत की पुन्हा लग्न केलं तर पुन्हा डिवोर्स होईल का, किंवा हा जो मरणापर्यंत गेलेला ॲक्सिडेंट होता तसं काही योग त्यांच्या आयुष्यात पुन्हा येतील का. स्मिताची पत्रिका ती माझ्या समोर आलेली आहे. मकर राशी आणि सिंह लग्न अशी पत्रिका. आणि लग्नामध्ये सूर्य मंगळ शुक्र आणि चतुर्थात मंगळाचा ज्या घरचा स्वामी आहे वृश्चिकेचा, वृश्चिक राशीमध्ये ह्यांचा शनी बसलेला आहे. अष्टमात राहू आहे आणि भाग्यामध्ये मेषेचा गुरु बसलेला आहे. तर इथे जो लग्नी जो सूर्य मंगळ आणि शुक्र हे जो ग्रह बसलेला आहे तर इथे पुन्हा सूर्य आणि मंगळ हा अंगारिक योग. म्हणजे कुठेतरी यांनी घाई गडबडीमध्ये निर्णय घेणं आणि घटस्फोटपर्यंत पोचणं, वादविवाद निर्माण होणं, एकमेकांमध्ये क्लेशबाधा होणं. मेन तर लग्नामध्येच मंगळ आहे आणि त्याच्यासोबत तो सूर्य बसला आहे, म्हणजे तो आणखीन अंगारक योग निर्माण झालेला आहे. आणि त्याचसोबत त्यांचा चतुर्थ स्थानामध्ये जो शनी बसला आहे त्याची 10वी दृष्टी हे लग्नस्थानावर बसते, मंगळावर बसते. तर शनी मंगळाची ही जी संपर्कात आलेले आहेत त्याच्या कारणाने ह्यांचा घातपात ॲक्सिडेंटही योग येऊ शकतं. आणि ह्यांची पत्रिका आपल्यासमोर आहे, ह्यांच्या मिस्टरांची आपल्यासमोर पत्रिका तर नाही आहे, पण ओव्हरऑल ही पत्रिका बघून तरी असं वाटतं घातपाताचे योगही आहेत. आणि पुढचा जो काळ आहे हा बराच संघर्षमय काळ आहे आणि हा जीवनामध्ये बऱ्याच कष्ट, मेहनत आणि खूपशा गोष्टीला, खूप अडीअडचणीला फेस करणं, अशा भरपूर गोष्टी यांच्या जीवनामध्ये घडू शकतात. तर ताई तुम्ही दुर्गा माताची तुम्ही उपासना करा आणि गणपतीची उपासना करा, तर तुमच्यासाठी ते फार योग्य राहील. पुन्हा विवाहाचे योग आहेत का. द लवर्स हे कार्ड आलेलं आहे. म्हणजे होऊ शकतं गुरुजी की कदाचित रवी, शुक्र आणि मंगळ याच्यामुळे कदाचित एखादा प्रेमविवाहाचे योग होऊ शकतात. शुक्र आणि मंगळ हे सोबत आहेत आणि प्रणयचा ग्रह म्हणजे शुक्र आणि मंगळ युतीमध्ये आहेत. पण त्याच्या सोबत बसलेला आहे सूर्य. सूर्यामुळे शुक्र आणि मंगळ असतो होऊ शकतो. आणि कुठेतरी ते अंडरस्टँडिंग ठेवून, डोकं शांत ठेवून शेवटपर्यंत जर का तो प्रवास चालू ठेवला तर त्याला काहीतरी आपण व्यवस्थित अर्थ बोलू शकतो. पण त्याच्यासाठी सुद्धा जी पहिली वेळेस जी चुकी केली आहे, जो चुकीचा डिसिजन घेऊन जे वेगळे झालेले आहेत, ती सेकंड टाईम पुन्हा ह्यांनी तसा विचार करू नये. त्या कुठेतरी प्रत्येक माणूस 100% परफेक्ट नसतो. स्वतःमध्ये पण काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांनाही सुधारवणं महत्त्वाचं आहे, ॲक्सेप्ट करणं पाहिजे. जर का लग्न आणि संसार टिकवायचा असेल तर कुठेतरी बॅलन्स ठेवून, दोन्हीकडे बॅलन्स ठेवून पुढे जावं लागतं. स्मिताजी, हे तुमचं पहिलं कार्ड आहे आणि द लवर्स हे दुसरं कार्ड आहे. म्हणजे जो तुमचा स्वभाव आहे त्याला ॲक्सेप्ट करा. पटकन निर्णय घेणं, पटकन काहीतरी बोलून जाणं, भांडणं काढणं, या गोष्टी या अशा पत्रिकांमध्ये दिसतात. बऱ्याचदा बरेच मांगलिक लोक फार स्पष्ट बोलणारे, फार पटकन राग येऊन एखादी कृती करणारे आणि त्याच्यामुळे भांडणं विकोपाला जातात. तर जो पहिलं कार्ड आलेलं आहे तुमचं 5 ऑफ सोर्ड्स म्हणजे संघर्षाचं कार्ड. तलवारी घेऊन उभा असलेला एक माणूस आहे, त्याच्या हातात 3 तलवारी आहेत आणि त्याच्या मागे 2 माणूस. या व्यक्तीच्या हातात 3 तलवारी आहेत आणि त्याच्या मागे जो माणूस आहे तो निराश झालेला आहे आणि त्याने त्याची तलवार टाकून दिलेली आहे, असं हे चित्र आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करता, भांडता किंवा चिडून निर्णय घेतात, तो कदाचित विकोपाला जाऊ शकतो. तेव्हा आपल्या स्वभावातले दोष या मांगलिक लोकांनी ओळखावेत. पटकन निर्णय घेणं, चिडून बोलणं आणि चिडून संसार डिवोर्सपर्यंत नेणं या गोष्टी चुकीच्या असतात. तेव्हा मनावरती संयम ठेवा. जसं गुरुजींनी मगाशी सांगितलं की थोडीशी ध्यानधारणा या मांगलिक लोकांनी करावी, त्याचा निश्चित तुमच्या आयुष्यावरती चांगला फायदा होतो. तुमचे असंख्य प्रश्न आम्हाला येत राहतात, कॉल्स येत आहेत, व्हॉट्सअप मेसेजेस येत आहेत, सगळ्याचं स्वागत आहे. आम्ही प्रश्न घेतो आहे ते तुमच्या आयुष्याशी निगडीत, खूप अडचणीत जे काही तुम्ही असता आणि आम्हाला प्रश्न पाठवता
आम्ही प्रत्यक्षातही तुम्हाला पुणे, नवी मुंबई आणि अंधेरी या 3 ठिकाणी भेटत आहोत. तेव्हा तुमचे खरोखर अडचणीत असाल आणि तसे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की भेटू शकता, आमच्याशी संवाद साधू शकता. नवी मुंबई, पुणे आणि अंधेरी या ठिकाणी. पुढच्या आठवड्यात पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपण नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.